यापूर्वी पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या बॉक्सिंगमध्ये 6 वेळा विश्वविक्रम करणारी एकमेव भारतीय अशी महिला, जिचे संपूर्ण जीवन संघर्षमय आहे, अशाच या संघर्षातून आपली जिद्द पूर्ण करणाऱ्या मेरी कोम यांच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि प्रेरणादायी होणार आहे मित्रांनो, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा। नमस्कार मित्रांनो, मी संदीप सर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारी अशी भारतीय महिला, जिने जीवन अत्यंत संघर्षमय आणि खडतर असे जगले आहे, मांगते चुनेंगजंग मेरी कोम हे तिचे नाव आपल्या सर्वांना परिचित आहे, ते म्हणजे मेरी कोम। मेरी कोम यांचा जन्म 1 मार्च 1983 रोजी मणिपूर राज्यातील कंगथेगेई चुराचांदपूर जिल्ह्यामध्ये झाला। अत्यंत छोट्या गावात राहणारे मेरी कोम यांचे कुटुंब अत्यंत गरीब होते। गावची लोकसंख्या जवळपास 250 इतकी होती। अत्यंत गरीब घरात जन्म घेऊन सुद्धा मेरी कोम या अत्यंत लवचिक व एखादी गोष्ट मनात आणली की ती पूर्ण करणारच अशा ध्येयाने झपाटलेल्या व तितक्याच कणखर देखील होत्या। मित्रांनो, तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर या मेरी कोमच्या मेहनत, ध्येय आणि कणखरता या 3 गोष्टींचा अवलंब तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी करायला हवा। संघर्ष तुम्हाला अधिक ताकदवान, कणखर बनवत असतात आणि असा संघर्ष मेरी कोम यांच्या आयुष्यात वारंवार आलेला होता, त्यामुळे त्या अधिकच कणखर बनत गेल्या। लहानपणापासूनच घरात कोणत्याही प्रकारचा सपोर्ट त्यांना नव्हता। गरिबीमुळे त्यांना शिक्षण देखील अर्धवट सोडावे लागले होते। मेरी कोम राहत असलेले गाव इतके छोटे होते की त्या गावामध्ये ना रेल्वे स्टेशन, ना वाहतुकीच्या कोणत्याही प्रकारच्या सेवा सुविधा। एका खेळाडूला संतुलित आहार, योग्य प्रशिक्षण, खेळाचे साहित्य, फिजिओथेरपिस्ट, आहार तज्ज्ञ यासारख्या गोष्टींची आवश्यकता असते, परंतु मेरी कोम यांच्याकडे एकही गोष्ट त्या काळी नव्हती। त्यांच्याकडे एकच गोष्ट होती, ती म्हणजे प्रचंड अशी जिद्द। लोक त्या काळी त्यांना दिसण्यावरून चिडवायचे आणि बॉक्सिंग खेळायला गेल्यानंतर सुद्धा हा मुलांचा खेळ आहे, मुलगी काय खेळणार असे म्हणून तिला हिणवले जात असे। पण मित्रांनो, जर तुम्ही यापूर्वीचा इतिहास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल, ज्या ज्या व्यक्तींना लोकांनी कमी लेखले आहे, हिणवले आहे, अशाच लोकांनी इतिहास घडवलेला आहे आणि मेरी कोम यांनी हे सिद्ध देखील करून दाखवलेले आहे। ज्या वेळेस मेरी कोम यांचे लग्न झाले त्यावेळेस मेरी कोम या बॉक्सिंग खेळाच्या अतिउच्च शिखरावर होत्या। अशातच त्यांना 2 मुले देखील झाली। आपल्या मुलांकडे लक्ष देता यावे यासाठी मेरी कोम यांनी जवळपास 2 वर्षाच्या आपल्या बॉक्सिंग करिअरमधून ब्रेक घेतला होता। विचार करा मित्रांनो, किती अवघड गोष्ट असेल ही। यातूनही मेरी कोम यांनी माघार घेतली नाही। तितक्याच ताकदीने त्या पुढे सरसावून बॉक्सिंगमध्ये 2 वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी त्या काळामध्ये केले। मेरी कोम यांना अनेकांनी घाबरवण्याचा, माघार घेण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न देखील केले, परंतु मेरी कोम या कधीच घाबरल्या नाहीत। प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढत गेल्या आणि याचबरोबर प्रचंड अशी मेहनत त्यांच्यासोबत होतीच। मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही संकटांना घाबरून त्यांच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करता तेव्हा अनेक संकटे तुमच्या मागे लागत असतात, परंतु तुम्ही जर निडर होऊन त्या संकटांवर मात करण्यासाठी मार्ग शोधला तर ती संकटे तुम्हाला पाहून पळ काढतात। तुमच्या संघर्षाची किंमत त्याच व्यक्तींना कळते ज्या व्यक्तींनी तुमचा संघर्ष जवळून पाहिलेला आहे मित्रांनो। नाहीतर लोक तुमच्या यशाला तुमचे भाग्य समजत असतात। अशा गोष्टी भाग्याने नाही तर मेहनत व संघर्षानेच मिळत असतात। आपल्या आयुष्यामध्ये अचानक असे एखादे मोटिवेशन आपल्याला मिळते व आपले आयुष्यच बदलून जाते। याचप्रमाणे मेरी कोम यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा डिंकू सिंग नावाचे एक मोटिवेशन आले। डिंकू सिंग त्या काळी एशियन गेम्समध्ये जिंकून आलेला एक व्यक्ती होता। त्यापूर्वी मेरी कोम या व्हॉलीबॉल, फुटबॉल, ॲथलेटिक्स यासारखे विविध खेळ खेळायच्या, परंतु डिंकू सिंग हे जर बॉक्सिंगमध्ये आपले करिअर करू शकतात
तर मी सुद्धा का नाही असा विचार मेरी कोम यांच्या मनात आला आणि हेच मोटिवेशन मेरी कोम यांना मिळाले. मित्रांनो, कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला असणारी आवड. आणि ही आवड जितकी मजबूत, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तितकी अधिक चांगली कामगिरी करत असता. मेरी कोम यांना सुद्धा बॉक्सिंगची इतकी जबरदस्त आवड निर्माण झाली होती की ज्यावेळी त्यांना त्यांच्या कोचने असा प्रश्न विचारला की मी तुला बॉक्सिंग का शिकू, याची 5 कारणे सांग. त्यावेळी मेरी कोम यांनी 5ही वेळा आय लव्ह बॉक्सिंग असे सांगितले. मेरी कोमच्या या जिद्दीने प्रभावित होऊन गुरूंनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. जेव्हा आपण आपल्या निवडलेल्या क्षेत्राला आपले जग बनवतो तेव्हाच आपण त्यामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करू शकतो. मेरी कोम यांच्या कोचने सुद्धा त्यांना सांगितले की आजपासून तुझे जग हे तुझे बॉक्सिंगचे रिंग आहे. तेव्हापासून मेरी कोम यांनी बॉक्सिंगच्या रिंगच्या पलीकडे काही दिसले नाही. ज्यावेळी तुमचा फोकस क्लिअर असतो मित्रांनो, त्यावेळी अवघड गोष्ट देखील सोपी होत असते. कारण तुम्ही दिवस रात्र त्या गोष्टीचा ध्यास घेतलेला असतो. तुम्ही सातत्याने त्याचा विचार करत असता, त्या दृष्टीने नेहमी प्रयत्नशील असता. त्यामुळेच तुम्हाला त्यातून अनेक मार्ग देखील सापडत असतात. यामुळे जीवनामध्ये फोकस असणे व आपल्या क्षेत्राला ज्यामध्ये आपल्याला यश मिळवायचे आहे त्या क्षेत्रामध्ये आपण फोकस असून त्याला जग बनवणे आवश्यक आहे. यामुळेच आपल्याला यश मिळत असते. मेरी कोम यांनी बॉक्सिंगच्या जगाकडे स्वतःला झोकून दिले होते. आपला वेळ, आपली मेहनत इतकेच नाही तर स्वतःची ओळख देखील मेरी कोम यांनी बॉक्सिंगला बनवलेली होती. मित्रांनो, मेरी कोम यांनी आज जे यश मिळवलेले आहे ते याच कारणामुळे आहे. हा व्हिडिओ जर विद्यार्थी पाहत असतील तर त्यांना एक गोष्ट अवश्य सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा तुमच्या अभ्यासाला जर तुमची ओळख बनवली तर तुम्ही त्यासाठी खूप सारा वेळ सहज देऊ शकता, हवी तितकी मेहनत देखील करू शकता. पुढे मेरी कोम यांच्याकडे पैसा आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या मौजमजेसाठी तो पैसा न वापरता त्यांनी बॉक्सिंग अकॅडमी उघडली. मित्रांनो, मेरी कोम यांच्या सातत्याने मिळवलेल्या यशामुळे त्यांना क्वीन ऑफ बॉक्सिंग आणि मॅग्निफिसेंट मेरी म्हणजेच अत्यंत प्रभावशाली या नावाने त्या ओळखल्या जाऊ लागल्या. सोन्याला सुद्धा तेव्हाच चकाकी येते जेव्हा त्याला भट्टीमध्ये जास्तीत जास्त तापवले जाते. मेरी कोम यांच्या बाबतीत सुद्धा असेच झालेले आहे. अडचणीने, परिस्थितीने, संघर्षाने त्यांना इतके तापवले की त्यातून बाहेर त्या ज्या वेळेस आल्या तेव्हा त्या सोन्याप्रमाणे चकाकू लागल्या. मित्रांनो, संघर्ष, अडचणी या आपल्याला आपल्या जीवनामध्ये अधिक ताकदवान बनवण्यासाठीच आलेल्या असतात. त्यातून आपण अनेक नवनवीन अशा गोष्टी शिकत असतो. आपण खरंच खूप भाग्यशाली आहोत की आपल्या या भारत देशामध्ये आपण जन्म घेतलेला आहे, जिथे मेरी कोम सारख्या व्यक्तीने जन्म घेतलेला आहे. प्रत्येक खेळाडूचे हे स्वप्न असते की देशाचा झेंडा हा नेहमी उंच असायला हवा. त्यासाठी ते प्रचंड मेहनत देखील घेत असतात. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला मेरी कोम यांची संघर्षमय कहाणी? कमेंट सेक्शनमध्ये अवश्य लिहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळवायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपली भेट पुन्हा होत राहील. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.